अध्यक्ष महोदय, मागच्या 6 दिवसापासून मी ज्या गोष्टीची वाट बघत होतो, आज 10:50 माझा नंबर लागलेला आहे। 293 अनुने प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने तो उभा आहे। आपण बघितलं असन या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती एप्रिल पासून 28 एप्रिल पासून जे पावसाळा सुरू झालाय ते ऑगस्ट पर्यंत हा पावसाळा चाललेला आहे। सप्टेंबर महिना असो ऑक्टोबर महिन्यापर्यंत, आणि अतिवृष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। माझ्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आज आपण बघितलं असन की अतिवृष्टीमुळे हळदीसारखं पीक असन, सोयाबीन असन, कापूस असन, ऊस असन, या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आणि त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं तिथं देशोधडीला लागलेला होता। पण आपण तिथं सांगत असताना एवढंच सांगता येईल, जर या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ही अवस्था जर आपल्याला कमी करायची असेल तर सहकार मंत्री आपल्या समोर बसलेले आहेत। लवकरात लवकर अध्यक्ष महोदय, सहकार मंत्र्यानं कर्जमाफीचा प्रस्ताव तयार केला पाहिजे। शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी जर दिली तर खऱ्या अर्थानं शेतकरी इथं उभा राहू शकतो। आज बघितलं असं आपण की मागच्या 10 वर्षाखाली सोयाबीनचा भाव सारखाच होता, कापसाचा भाव त्याच पद्धतीने होता, आणि आज 10 वर्षानंतर बाकी सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले असताना शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव असू द्या, कापसाचा भाव असू द्या, ऊसाचा भाव असू द्या, हा सारखा ठेवण्यात आलेला आहे। जर आपण किमान आधारभूत किमतीने जरी बघितलं असन तर त्यापेक्षा शेतकऱ्यांना जास्त भाव मिळायला पाहिजे होता, पण आज 10-12 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्याचा भाव हा सारखाच शेतीमालांचा असलेला आहे। आज आपण बघितलं असन की पीक विम्याच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं कोर्टामध्ये जावं लागलं, पण माझ्या हिंगोली जिल्ह्याचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही। आणि या पीक विमा कंपनीची जी मनमानी चालू आहे त्याबद्दल सुद्धा आपण शासन स्तरावर तिथं काहीतरी वेगळे प्रयत्न केले पाहिजे। आज आपण बघितलं असन की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सगळ्यात महत्त्वाचं बाब त्या माध्यमातून करता येईल। वन्य प्राण्यांच्या बाबतीमध्ये आज आता 10:30 वाजता सुद्धा मला शेतकऱ्यांचे फोन येत होते की आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या इथं वन्य प्राण्यांचं खूप मोठं माध्यमातून खूप मोठं नुकसान त्या शेतकऱ्यांचं होत असते। रोही असतील, हरणं असतील, तिथं रानडुकरं असतील, त्या सगळ्यांच्या याच्यातून आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत असतंय, आणि या शेतकऱ्यांना तिथं कंपाऊंड वॉलची अत्यंत आवश्यकता आहे। मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतोय की या शेतकऱ्यांना तिथं खऱ्या अर्थानं तिथं त्यांना कंपाऊंड वॉल तिथं शेतकऱ्याला दिलं पाहिजे। मागेल त्याला सोलार योजना ही आपण फक्त जाहीर केली, पण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं तिथं सोलार पंप भेटत नाहीत। जर सोलार पंप भेटले तर त्या कंपनीचे लोक त्याला बसवायला येत नाहीत, त्यांचं रिपेअरिंगला येत नाहीत, आणि आज शेतकरी मेटाकुटीला त्या माध्यमातून येत आहे। आज आपण तिथं हे सगळं करत असताना आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा 2 दिवस कमी असताना वाढायचं तिथं वाढलेले आहेत, त्यामुळे सुद्धा तिथं खूप मोठा प्रश्न त्या माध्यमातून तयार झालेला आहे। आपल्या मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जर खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर वैधानिक विकास महामंडळ जर स्थापन केलं तर इथं समान विकास हा पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल की त्याच्या माध्यमातून लोकांना तिथले प्रश्न तिथं सोडवता येत असतील। आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अंमली पदार्थाचं सेवन खूप मोठ्या प्रमाणावर व्हायले। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतोय की ग्रामीण भागातील किराणा दुकानावर सुद्धा आपल्याला टर्मिनाइल इंजेक्शन्स असतील, व्हाईटनर असतील, आणि तिथले ग्रामीण भागातील पिढ्या बर्बाद व्हायचं काम त्या माध्यमातून होत असते। शाळेतले विद्यार्थी सुद्धा आता नशा करतायत, गुटखा असो त्या बाबतीमध्ये त्यांना दारूचं व्यसन असेल हे खूप मोठ्या प्रमाणावर लागत आहे, आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या 32 प्रकारच्या नशा ह्या तिथं सहज लोकांना ते अंमली पदार्थ भेटत आहेत। त्यामुळे हे विद्यार्थ्यांचं जीवन हे तिथं नरकात ढकलल्यासारखं होत आहे। आज आपल्याला एवढंच सांगतोय की आमच्या जिल्ह्यात सुद्धा तिथं हिंगोली जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर तिथं वाढत आहे, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान तिथं भोगावं लागेल। त्यामुळे या बिबट्याचे सुद्धा आपल्याला सगळ्याला तिथं काहीतरी ठोस पाऊल त्या माध्यमातून उचलावं लागेल। माझ्या वसमत तालुक्यातील तिथं कृषी विभागाच्या बाबतीमध्ये सांगत असताना तालुका कार्यालय इमारत बांधकाम करायची आहे, आणि ती इमारत पहिली जीर्ण झालेली आहे। हाय पॉवर कमिटीकडे आपण प्रस्ताव तिथं दाखल केलेला आहे। लवकरात लवकर जर कृषी भवन झालं तर शेतकऱ्याचे प्रश्न त्या माध्यमातून सुटू शकतात। माझ्या जिल्ह्यामधील एक मुलगी जिचं नाव गंगा संभाजीराव कदम आहे,
ती फुटाणा तालुका कळमनुरी हिंगोली. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा विषय. भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघ उपकर्णधार म्हणून देशाचं नेतृत्व तिने केलेलं आहे. तिची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिला आर्थिक मदत देऊन राज्य शासनानं तिला नोकरीवर घेण्याचं काम त्या माध्यमातून केलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानानं, देशाच्या राष्ट्रपतीनं त्या मुलीचा सत्कार केला, पण सत्कार करून चालणार नाही. त्या मुलीचे वडील वारलेले आहेत, त्या मुलीला राहायला घर नाही. त्या मुलीला जर आपण तिथं, ती भारताची कर्जदार उद्या होऊ शकते आणि तिथं तिला सुद्धा आपण राज्य सरकारनं तिथं नोकरी देऊन तिथं काम केलं पाहिजे. आज महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या MREGSच्या बाबतीमधून ऑनगोईंग जे कामं चालू आहेत त्याच्यामध्ये मर्यादित वाढ करण्यासाठी कारवाई करण्याबाबत आपण तिथं पावले उचलली पाहिजे. 20 कामाची मर्यादा ठेवलेली आहे, त्यामुळे नवीन मंजूर झालेली कामे सुद्धा करून मास्टर काढणे पंचायत समिती स्तरावर बंद केलेलं आहे. यामध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजना, ज्या सिंचन विहिरी असतील, गोठ्या असतील, पांढर रस्ते असतील, याचाही समावेश त्या माध्यमातून करावा. आणि हे ऑनगोईंगची जी मर्यादा आहे ती मर्यादा वाढून 20 कामाची मर्यादा 50 वर नेण्यात यावी. आणि गोठ्याचे पैसे अजून लोकांना भेटत नाहीयेत, तिथं सिंचन विहिरीचे प्रश्न तिथं त्या माध्यमातून उभं राहिलेला आहे. आज आपल्या सरकार सेवा केंद्र, संगणक तज्ज्ञ, ब्लॉक व्यवस्थापन BM कर्मचारी आहेत, त्यांचा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यांनी सुद्धा बेमुदत अन्न त्याग व जलत्याग तिथं केलेला आहे. त्यांचा सुद्धा प्रश्न मिटविण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, तिथं पवित्र पोर्टल, अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी, TATची भरती प्रक्रिया जलद पार पाडताना विविध मागण्याचा विचार त्या माध्यमातून झाला पाहिजे. ही सगळी प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर निश्चित या भागाचा विकास त्या माध्यमातून होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचं आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाहिरात क्रमांक 01/2025 मध्ये अनुक्रमांक 26 मध्ये वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 40 असताना IBPSच्या संकेतस्थळावर नोकरीसाठी फॉर्म भरताना वय वर्ष 38 पेक्षा जास्त ती घेत नाहीत. या बाबतीत ईमेल केला, कुठलेही उत्तर त्या बाबतीत मिळत नाही. त्यामुळं या विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतंय. 2दा मेल केला, 29 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर, अजूनही कोणताही रिस्पॉन्स त्या बाबतीमध्ये भेटत नाही. आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की तिथं त्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे. मराठा समाजातील NMS उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय, एकच विषय राहिलेला आहे. सारथी मार्फत भेटणारी प्रतिवर्षी 12,000 रुपयाची शिष्यवृत्ती बंद झाली आहे. या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सारथीची जी शिष्यवृत्ती योजना आहे ती वंचित राहणार नाही, यासाठी आर्थिक आधार मिळेल, ही सुद्धा आपल्या बाबतीत तिथं विनंती करतोय. आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर मला इथं बोलण्याची संधी दिली, पण एक महत्वाचा विषय त्या माध्यमातून राहिलेला आहे की बोलून घ्या तोही विषय. हो अध्यक्ष महोदय, 6 दिवसानंतर नंबर लागला अध्यक्ष महोदय, त्यामुळे आपण हिम्मत उडान यांच्यानंतर संधी दिलेली आहे, पण ते संधीचं सोनं करण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करणार आहेत. जे काही प्रश्न आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या, ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न असू द्या, हे प्रश्न सोडविण्यासाठीच एक सभागृह आहे. आणि मागच्या 6 वर्षापासून मी हे प्रयत्न करतोय. आणि हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही सगळेजण नवीन निवडून आलेत म्हणून तुम्हाला सांगालो, मागच्या टर्मला 19 मध्ये मी ज्यावेळेस नवीन निवडून आलो असतो 11:30 वाजता भाषण केलं होतं आणि बाबासाहेब पाटील आणि राजेश पाटील इथं तुम्ही दोघंही इथं आहेत, ते 19 मध्ये मी इथं मांडलेले सगळे प्रश्न मी 5 वर्षामध्ये पूर्ण केलेले. त्यामुळे या अधिवेशनाला खऱ्या अर्थानं महत्व आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सामान्य लोकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न यांना न्याय मिळवून देणारं सभागृह आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत एवढीच विनंती करतो, जे प्रश्न मी या सभागृहामध्ये मांडलेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारला दबाव टाकला पाहिजे. धन्यवाद. तुम्ही निवडून